पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला आठवड्यातून एकदा एरंड तेल पाजलं जायचं. याचं कारण काय? तर आपण जे काही खाल्लेलं असतं, आपल्या आहारविहारामुळे चुकीचे दोष आपल्या शरीरात वाढलेले असतात, ते शरीरामध्ये बाहेर जावेत, आपल्या शरीरामधून त्याचा निचरा व्हावा यासाठी. एरंडाचे गुण आणि उपयोग किती अफलातून आहेत, मिरॅक्युलस आहेत ते सांगतो. भूमीच्या विशिष्ट भागामध्ये विशिष्ट असे कॉमन आजार होताना दिसतात, परंतु तुम्हाला एक ऐकून आश्चर्य वाटेल की असे आजार बरे करण्यासाठी निसर्गाने त्या भागामध्ये तशा वनस्पतींची निर्मिती केली आहे. थोडक्यात काय, तर त्या वनस्पतींचा नॅचरल हॅबिटेटच तसा आहे, म्हणजे जिथे गरज तेथे निसर्ग हा दत्त म्हणून हजर. परंतु त्यासाठी भगवंताची माया आणि निसर्गाची किमया आपल्याला कळायला हवी. अशीच एक निसर्गाची किमया म्हणजे एरंड ही वनस्पती. सर्व वनस्पतींमध्ये एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे हीच एरंड वनस्पती. हे आयुर्वेदातलं एक असं महत्त्वाचं आणि गुणकारी औषध आहे की जे आम्ही बऱ्याच ठिकाणी वापरतो आणि बऱ्याच आजारामध्ये आश्चर्य वाटेल एवढं छान हे औषध काम करतं. त्याचे उपयोग तर आपण पाहणारच आहोत, परंतु तत्पूर्वी एरंडाबद्दल थोडी इंटरेस्टिंग माहिती घेऊयात आपण. एरंड भारतात जवळजवळ सगळीकडे आढळतो. आपल्याकडे एरंडाचे 2 प्रकार पाहायला मिळतात, एक म्हणजे पांढरा एरंड आणि एक म्हणजे तांबडा एरंड. पांढरा एरंड हा तांबड्यापेक्षा थोडा माइल्ड असतो, त्यामुळे पांढरा एरंड जास्त वापरला जातो. तामिळनाडू, बंगाल आणि महाराष्ट्रात एरंडाची रीतसर शेती केली जाते. एरंड ही वनस्पती तशी दिसायला एकदम साधी आणि विनम्र. पडीक जागा म्हणू नका, रस्त्याचा काठ म्हणू नका, अगदी कुठेही येते आणि कुठलाही अहंकार न बाळगता सहज कुठेही उगवते आणि पटापट वाढतेही. अशी वनस्पती. कुठलेही खत नाही की कुठली मशागत नाही की कुठले चोचले नाही, त्यामुळेच याला वर्धमान असं म्हणतात, म्हणजे पटापट वाढतं. एरंड त्यामुळे फारच डाऊन टू अर्थ असतो असं म्हटलं तर, विनोदाने म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अतिशय गुणी अशी वनस्पती असूनही अहंकार मात्र तिळ मात्रही नाही. याच एरंडाबद्दल आज मी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि उपयोगी अशी माहिती सांगणार आहे, जी माहिती तुम्हाला अनेक व्याधींपासून दूर ठेवेल. मी वैद्य अतुल काळे, होई आयुर्वेद साक्षरवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. चला तर मग. एरंडाला गंधर्व असतं असं म्हणतात. का बरं म्हणतात असं? याचं पान बघा कसं असतं, पसरलेल्या हाताच्या तळव्याप्रमाणे दिसेल तुम्हाला. या जोडीला एरंडाला अनेक नावंही आहेत. जेवढे गुण जास्त तेवढी वनस्पतींना नावे द्यायची पूर्वीच्या काळी पद्धत होती, जसं कृष्णाची नावं. एरंडाच्या नावापैकी आणखी एक नाव म्हणजे वातारी, म्हणजे वाताचा शत्रू. एरंड वाताला सहज जिंकतो म्हणून या एरंडाला हे नाव पडलं. शरीरात कुठेही दुखत असेल तर एरंडासारखं औषध नाही. एरंडाचं बियांचं तेल, एरंडाची पानं, एरंडाची मुळं या सर्व गोष्टी स्वतंत्र औषध म्हणून वापरल्या जातातच, शिवाय यांचा औषधातही खूप मोठा वापर होतो. त्याच्या बियांवर विशिष्ट डिझाईन दिसेल तुम्हाला. या बिया विषारी असतात, पण तेल आणि बाकीचे पाठ हे अजिबात विषारी नसतात. याचं तेल हे कोल्ड प्रेस्ड व हॉट प्रेस्ड अशा 2 प्रकारचं काढलं जातं. कोल्ड प्रेस्ड व प्रक्रिया न केलेलं एरंड तेल हे कधीही वापरलेलं चांगलं. बाजारात मिळणारं अतिशुद्ध स्वरूपातलं कॅस्टर ऑइल वापरण्यापेक्षा कोल्ड प्रेस्ड किंवा आयुर्वेद औषधाच्या दुकानात एरंड तेल म्हणून मिळणारं एरंड तेल कधीही उत्तम. आता तुम्हाला एरंडाचे गुण आणि उपयोग किती अफलातून आहेत, मिरॅक्युलस आहेत ते सांगतो. एरंड हा गुरु म्हणजे पचायला जड असतो, लवकर डायजेस्ट होत नाही असा असतो. स्निग्ध म्हणजे तेलकट असतो, उष्ण असतो, गरम असतो आणि तीक्ष्ण असतो, पित्त वाढवणारा असतो. परंतु या गुणामुळे तो काय करतो, शरीरातल्या सूक्ष्म भागांपर्यंत जाऊन साफसफाई करतो. हे सर्व गुण वाताच्या कोरडेपणा, हलकेपणा आणि थंडपणा, चंचलपणा आणि वाताच्या विरुद्ध सगळे गुण आहेत. त्यामुळे वाताला हा एरंड सहज जिंकतो, त्यामुळे त्याला वातारी म्हटलंय. आणि विशेष म्हणजे एरंड वाताबरोबर कफही कमी करतो. परंतु एरंड उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे पित्तविकार आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये शक्यतो वापरू नये, आणि वापरायचंच असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने वापरावा, हे कधी उत्तम. एरंडाचा बाह्य उपयोगही फार छान होतो. एरंडाला शोथहर म्हणजे सूज घालवणारा असं म्हटलं आहे. एरंडाच्या पानांचं पोटीस करून वापरल्यास, लावल्या शरीराच्या जिथे दुखतं, जिथे सूज आहे तिथलं सूज कमी होते, वात कमी होतो, दुखणं कमी होतं. आणि एरंडाच्या पोटीसाची एक पद्धत सांगतो. आधी एरंडाच्या पानांची मिक्सरवर वाटीभर पेस्ट करायची, ती गरम करायची व गरम करता करता त्यात एरंड तेलाचे 2 चमचे घालायचे. आणि ही पेस्ट कंबरदुखी असेल, सायटिकाचं दुखणं असेल, बरगड्यांमध्ये वेदना असतील, हृदयाच्या ठिकाणी वेदना असतील, आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, त्याची सूज असेल, नसांचं दौर्बल्य असेल, त्वचारोग असेल, गाऊट असेल, स्तनांना सूज असेल, गळ्याला सूज असेल, या सर्व विकारांवर पोटीसासारखी बांधल्यास फार छान फायदा होतो. तसेच या आजारांवर एरंडाची पाने तव्यावर गरम करून नुसती बांधली ना, उत्तम फायदा होतो. लहान मुलांना पोट साफ होत नसेल तर बेंबीवर
कोमट एरंड तेलाचे 4-5 थेंब सोडा आणि हलकं मसाज करा क्लॉकवाईज. पोट चांगलं साफ व्हायला लागेल. आमवात, वातरक्त किंवा गाऊठ असल्यास एरंड तेलासारखं औषध नाही आहे. पण ते वापरायचं कसं? तर त्यासाठी एका पातेल्यात गुळूची 15 ग्रॅम घेऊन, म्हणजे ओली गुळूची असते ती ठेचायची. त्यात 15 ग्रॅम सुंठ घालायची. त्यात 400 मिली पाणी घालायचं. उकळून 1 कप उरवून गाळून घ्यायचं ते सगळं मिश्रण आणि नंतर त्यात 1 चमचा एरंड तेलाचा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून 7 दिवस रिकाम्या पोटी घेतल्यास आमवाताची सूज, आमवाताचं दुखणं, गाऊटचं दुखणं हे सगळं खूप छान कमी होतं. आता डोळ्यांच्या आजारांवर एरंड कसा वापरायचा ते पाहूयात. एरंड तेलाचा दिवा करायचा. त्यावर वाटी धरायची. त्यावर साठलेली दिव्याची काजळी गोळा करून त्यात साजूक तूप व भीमसेनी कापूर एकत्र करायचा. या तयार होणाऱ्या काजळाला डोळे येण्यासाठी किंवा कंजंक्टिव्हायटिस, ज्याला नेत्राभिषंद म्हणतो, त्याच्यावर फार छान उपयोग होतो. डोळ्यात एखादी बारीक गोष्ट गेली असेल तर 1 थेंब डोळ्यात एरंड तेलाचा घातल्यास ती गोष्ट सहज बाहेर निघण्यास मदत होते. आजकाल हृदयाच्या झटक्याने म्हणजे हार्ट अटॅकने अगदी तरुण माणसंही जात आहेत. कोरोनाच्या साथीपासून हार्ट अटॅकचं प्रमाण तर प्रचंड वाढलं आहे. याचं कारण काय? तर कोरोनाच्या विषाणूंनी निर्माण केलेली विषारं, ज्याला दूषिविष म्हणतात किंवा गरविष म्हणतात, ती अजूनही सगळ्यांच्या शरीरात कार्यरत आहेत. ही विषारं शरीरातल्या पेशींच्या आतल्या सूक्ष्म भागापर्यंत पोहोचलेली आहेत आणि या विषारांनी पेशींमध्ये अगदी जीन्सपर्यंत मजल मारली आहे. इतकंही प्रकरण गंभीर आहे. या विषारावरचा महत्त्वाचा उतारा कोणता असेल तर माहिती आहे? एरंड. हार्ट अटॅकपासून संरक्षण हवं असेल तर दर आठवड्याला सकाळी 4 वाजता उठून 20 मिली एरंड तेल दूध किंवा चहा किंवा अर्जुनाच्या सालीच्या काड्याबरोबर घ्या. एरंड तेल हे शरीराच्या अतिसूक्ष्म भागापर्यंत पोहोचून तिथला अडथळा दूर करतं, रक्तवाहिन्या मोकळ्या करतं, शरीरातल्या दोषांना खेचून बाहेर काढतं. तसेच ते हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे अडथळा असेल, ब्लॉकेजेस असेल, ते होऊ देत नाही. खोकला झाला असेल, दमा असेल, छातीत कफ दाटला असेल तर एरंड तेलाने कफ पातळ होऊन सर्व कफ संडास वाटे बाहेर पडून खोकला व दमा बऱ्यापैकी कमी होतो. एरंडमुळे हे वृक्ष म्हणजे शुक्रधातू वाढवतं. बल्य असल्याने शरीराची ताकद वाढवतं. रसायन म्हणजे शरीराच्या धातूंना चिरतरून ठेवतं. आयुर्वेदात एरंडे वयस्थापन म्हणूनही सांगितलं. याचा अर्थ शरीराचं वाढणारं वय थांबवण्याचं काम, तारुण्य टिकवण्याचं काम एरंड करतो. एरंड मेद्य कामही फार छान करतो. मेद्य म्हणजे काय? बुद्धी, धारणशक्ती, स्मरणशक्ती वाढवतो. असं हे उत्तम आणि अफलातून औषध आहे. तसंच डोक्यात जडपणा असेल, काही करावंसं वाटत नसेल, डोकं चालत नसेल तर एरंडाचं तेल आठवड्यातून 1 वेळा सकाळी पहाटे त्याच वेळेला गरम पाण्यावर घेतल्यास फार छान उपयोग होतो. सगळे बुद्धीचे आवरण नष्ट होतात, अंधार नष्ट होतो, तमोगुण नष्ट होतो. एरंड मुळाचा काढा चहासारखा त्याच्यामध्ये घ्यायचा असतो. एरंड मुळाचं भरड मिळते, त्याचा चहा करून घ्यायचा. पोट साफ होण्यासाठी, पोट फुगणे, पोटात गॅस होण्यासाठी एरंड तेलाचा उपयोग फार उत्तम होतो. लहान मुलांना होणारा जंतांचा विकार यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी एरंड तेलाचे 5 थेंब 20 मिली विडंगारिष्ठासह घेतल्यास खूप छान फायदा होतो. जंत नष्ट होतात. एरंडाचा वापर विविध प्रकारे कसा करावा हे तुमच्या एव्हानं लक्षात आलं असेल. आरोग्यासाठी या आयुर्वेदाच्या हेल्थ टिप्सचा अवलंब करा व छान स्वस्थ राहा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा लोभ असाच नित्य राहू दे. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन आणि आरोग्यासाठी काही आरोग्य टिप्स घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. ओम धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.